महाराष्ट्रातल्या तुम्ही कुठल्याही हायवेच्या बाजूने जा, रस्त्याच्या बाजूने जा, त्या रस्त्याच्या बाजूला तुम्हाला कितीतरी असे पांढरे खांब दिसतील, जे खांब याच्यासाठी रोवलेत की तिथल्या कितीतरी एकर जमीन अशा विकलेल्या आहेत. कुणाला विकलेल्या आहेत? मराठी माणसाला नाही विकलेल्या आहेत. तुम्ही या मुंबई पुणे शहरांच्या आजूबाजूला जा, या बिल्डर लॉबीने पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या अर्ध्या जमिनी घेऊन टाकलेत. तुम्हाला मराठी माणसा तुझ्या हातामध्ये येणाऱ्या भविष्यात काही राहणार नाही. येणाऱ्या तुमच्या पुढच्या पिढ्या, तुमची पोरं खरोखर अक्षरशः या वॉचमनची कामं करतील. असली घाणेरडी वेळ आपल्या लोकांवरती येईल जर अशा जमिनी विकत राहिलो तर. हे सगळे उद्योगधंदेवाले बाहेरून इथे येत आहेत, इथं येऊन करोडो रुपयांच्या जमिनी घेत आहेत. चला एक धक्कादायक वास्तव मी मागच्या एका बातमीमध्ये ऐकलं की तिकडच्या जमिनी विकून हे बाहेरचे लोक इथं येऊन आपल्या राज्यातल्या जमिनी घेत आहेत. तिकडे 1 एकर विकतायत आणि इथे येऊन चला 1 गुंठा घेत आहेत, पण त्या एका गुंठ्याची किंमत त्याच्यापेक्षा डबल टिबल होते. आपल्या लोकांना जमिनीचं व्यवहार ज्ञान का येत नाही मला हेच समजत नाहीये. पुढच्या पिढ्या तुमच्या मराठ्यांनो, मला असं वाटतं मराठी माणसाने या पिढ्यांसाठी जमिनी ठेवा. अरे या जमिनीसाठी कित्येक प्राण आपल्या मराठा साम्राज्यातल्या लोकांनी खर्ची घातलेत. अटकेपर्यंत झेंडे पोहोचवले, ते कशासाठी पोहोचवले? मला असं वाटतं जरा इतिहास वाचा, भूगोल वाचा. या महाराष्ट्रातल्या जमिनी कोणाच्या हाताला लागून देऊ नका. खरोखर माझी एक नम्र विनंती आहे तुम्हा सर्वांना.